मला सांगा, तुम्ही मीडिया सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की तोडून फोडून आणि काही वाक्य बसवण्यासाठी? तुम्ही टीआरपी साठी काही करता का? मी सकाळी बोललोय, तुम्ही दाखवतोय, काय चाललंय तुम्हाला समजत नाही. तुम्हाला बॅट द्यावी की नाही हा मोठा प्रश्न आहे. आपण बॅट द्यायला गेलो तुम्ही चुकीच्याच गोष्ट जास्त हे करतात, ते बरोबर नाही. अरे टीका करणार जे विरोधकांना तेवढीच संधी पाहिजे, पण ते वक्तव्य मी काय केलं हे तरी कळलं का? तुम्ही दाखवलं चुकीचं असं मला म्हणायचंय. अंबादास दानवेंनी म्हटलं की हे जे पैसे आहे शेतकऱ्याचे पैसे आहे त्यामुळे हे काही भीक देत नाही. तुम्ही याच्यावर काय म्हणता? विषय मी अंबादास दानवे किंवा बाकीच्या लोकांचं बोलत नाही. त्यांना जे बोलायचं ते त्यांची बाजू मांडणार आहे त्यांच्या पक्षाची. पण तुम्ही मांडताना चुकीचं मांडलं त्यामुळे ते त्याच्यावरती वेगळीच प्रतिक्रिया देणार आहे. त्यामुळे तुम्ही चुकीचं न मांडता सरळ मांडा ना. मी असं बोललोच नाही ना. आलं लक्षात का? मी असं बोललो की ह्या 1 रुपयामुळे त्याच्यामध्ये गैरप्रकार वाढलेत आणि बाहेरच्या कंपन्यांनी त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले. त्यामुळे अनेक अर्ज हे निकाली काढावे लागले आम्हाला. 4 लाख लोकांचे अर्ज गैरप्रकारे बेकायदेशीर आले. ते अर्ज आम्हाला निकाली काढावे लागले. त्यामुळे 1 रुपयामध्ये विमा हा स्वस्त असल्यामुळे या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. CSC जे केंद्र चालवतात त्या लोकांनी गैरफायदा घेतला आणि तो गैरफायदा होऊ नये म्हणून विमाच्या संदर्भामध्ये आम्ही रिऑर्गनाइज करतोय. विमाच्या संदर्भामध्ये आम्हाला पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यावरती धोरण ठरवून धोरणात्मक निर्णय घेणार आहोत. हेच तुम्हाला मी सांगितलं. हे तुम्हाला आता इथेच सांगतो, वेगळं काही नाहीये. तुम्ही मोडतोड करून दाखवतात आणि त्याचा गैरअर्थ लोक काढतात. समोरच्यांचा काही दोष नाहीये. तुम्ही गैरअर्थ म्हणजे दाखवाल तेच ते त्याचा अर्थ घेतील ना. त्यामुळे तुम्ही असं दाखवू नका असं मला तुम्हाला विनंती आहे. प्रवीण दरेकरांनी असं म्हटलं की असे वक्तव्य करताना सावधगिरी बाळगली, परंतु त्यांचं वक्तव्य तसं बरोबर आहे. तसं वक्तव्य नव्हतंच माझं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. माझं तसं वक्तव्य नव्हतं. मी पुन्हा सांगतो तुम्हाला की या 1 रुपयाच्या विम्यामुळे जे CSC केंद्रधारक आहेत त्यांना 40 रुपये मिळतात आणि शेतकऱ्यांना 1च रुपया भरावा लागतो. त्यामुळे ह्या CSC केंद्रवाल्यांनी गोंधळ केलेला आहे फार मोठा. आणि परदेशातले काही शेतकरी आहेत त्यांनी ऑनलाईनमध्ये अर्ज भरून ठेवलेत. त्यामुळे 4-5 लाख तर आता डिटेक्ट झालेत आमच्याकडे बोगस अर्ज येऊन. त्यामुळे आणखी किती डिटेक्ट होईल सांगता येणार नाही. त्यामुळे आमची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या संदर्भातली रिवाईज आम्हाला योजना करायची आहे आणि रिवाईज योजना करत असताना त्यामध्ये काय काय निर्णय घ्यायचे त्या भागातल्या किंवा त्या व्यवसायामध्ये एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याशी बोलून आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही योग्य तो धोरणात्मक निर्णय घेणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.